Hello students, in last lecture we missed the technique of separation of protein molecules, and that technique is a dialysis technique. We had seen a paper electrophoresis technique for the separation of proteins or amino acids. In that technique, depending upon the magnitude of the charge, the molecules of protein are get separated. Now this is a second technique, dialysis. In this technique, the biomolecules are get separated on the basis of the size of the molecule. That is, some protein molecules are smaller in size and some protein molecules are larger in size. As we know, the protein molecules having a larger size can be separated from the other biomolecules of the small size. Now the globular proteins are having a larger size, and that's why they are get separated from the other smaller size biomolecules. In this technique particularly, the semi-permeable membrane is used, and from that semi-permeable membrane the molecules, smaller molecules are get filtered off, or they are get removed from the larger molecules. Now this semi-permeable membrane is ultra microscopic, possessing a ultra microscopic pores, and those pores allow only a smaller size molecule to pass through it, and depending upon that size of the molecule they are get separated. आता याच्यामध्ये जे काही डायलिसिस टेक्निक आहे याच्यामध्ये काय आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं लार्जर साईज मॉलिक्यूल आणि स्मॉलर साईज मॉलिक्यूल यांच्यामधली स्मॉलर साईज मॉलिक्यूल काय होतात, पेनिट्रेट होतात आणि ते आर सेपरेट होतात. याच्यात त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू त्याचं स्मॉलर साईज मॉलिक्यूल सेपरेट केले जातात. Now, the cell or the tissue contract containing a mixture of larger protein molecules and other smaller size molecules, ज्या काय असतील ती स्मॉलर साईज मॉलिक्यूल आणि लार्जर साईज मॉलिक्यूल, ते काय केलं जातं, दे आर प्लेस्ड इन द डायलिसिस बॅग. डायलिसिस बॅग जी असते ती डायलिसिस बॅग इज मेड अप ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ती सेमी परमिएबल मेम्ब्रेनने ती बॅग बनलेली असते, त्याला आपण सेलोफॅन पण आपण म्हणतो. आता ही सेलोफॅन जी आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, मिडल सेल्युलोजचं ते काय बनलेलं असतं. सेलोफॅन ही डायलिसिस बॅग असते आणि ती सेल्युलोजची बनलेली असते, आणि त्याला सेल्युलोज हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून ते काम करतं. याच्यामध्ये ही डायलिसिस बॅग जी आहे, दिस बॅग इज केप्ट इन द वॉटर फॉर द लॉंग टाईम. याच्यात प्रोटीन मॉलिक्युल्स असतील वेगवेगळ्या साईजची, ते पाण्यामध्ये ठेवलं जातं, आणि मग काय होतं, त्यानंतर ते अल्ट्रा मायक्रोस्कोपिक पोर्स जे असतात त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं, त्याच्यातनं फक्त काय होतात, मग स्मॉल साईज मॉलिक्युल्स जे आहेत ते काय होतात, बाहेर पडतात आणि डिस्टिल वॉटरमध्ये ते आपल्याला येतात. आता ज्या लार्जर साईज प्रोटीन मॉलिक्यूल असतील ते काही त्याच्यामध्ये फिल्टर होत नाही, त्यामुळे त्या बॅगमध्येच ते तसे शिल्लक होत राहतात, आणि अशा प्रकारे आपलं जे सेपरेशन केलं जातं. बघा इथं आपल्याला दिलेलं आहे, इथं एक डिस्टिल वॉटरचं एक कंटेनर आहे, आणि त्याच्यामध्ये जी काही अशा प्रकारे ही बॅग ठेवलेली आहे, आणि त्या बॅगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लार्जर बिगर साईज मॉलिक्युल्स प्लेस केलेले आहे. आणि त्याच्यानंतर बराच वेळ ठेवल्यानंतर आता ही जी बॅग आहे याच्यामध्ये ठेवलेलं आहे, आणि नंतर बऱ्याच वेळानंतर काय होतं की स्मॉलर साईज मॉलिक्यूल बघा हे पाण्यामध्ये आपल्याला येताना दिसतील अशा प्रकारे, आणि दे आर गेट सेपरेटेड आउट आफ्टर सेपरेशन. आणि लार्जर साईज मॉलिक्यूल जे असतील ते बॅगमध्येच, त्या डायलिसिस बॅगमध्ये तसेच राहतात. अशा प्रकारे सेपरेशन हे केलं जातं. किंवा ही दुसरी डायग्रॅम दाखवलेली आहे, याच्यामध्ये मधलं जे आहे ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, आणि याच्यामध्ये जे स्मॉल साईज मॉलिक्यूल एका बाजूला फिल्टर होतात किंवा पास होतात, आणि लार्जर साईज मॉलिक्यूल त्याच ठिकाणी राहतात. सो अशा प्रकारे हे डायलिसिस टेक्निक आपल्याला सेपरेशन ऑफ द प्रोटीन मॉलिक्यूल्स आपण म्हणतो हे केलं जातं. आता मागच्या पिरियडला आपण हे मिस झालं होतं व्हिडिओमधनं, म्हणून आपण ते पुन्हा घेतलं. सो हे चॅप्टर संपलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण लगेचच पुढच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, आणि हे क्वेश्चन पण मी मागच्या वेळेला तुम्हाला स्क्रोल केलेलेच आहेत. त्याच्यामुळे हे जे चॅप्टर आहे ते आहे इम्पॉर्टंट चॅप्टर, एन्झाईम्स अँड द लिपिड्स. आता आपण दोघांमध्ये एन्झाईम्स आणि लिपिड हे काय आहेत आपण वन बाय वन याच्यामध्ये बघणार आहे. आता आपल्याला माहिती आहे एन्झाईम्स देखील काय आहेत. एन्झाईम्स हे दीज आर नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स. अलग लक्षात, जसं हे एन्झाईम्स आणि लिपिड्स दोघी काय इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स आहेत, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात, आणि ते जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये लिव्हिंग सेलनेच प्रोड्यूस केलेले असतात,
आणि त्यामुळे एन्झाईम्स आणि लिपिड्स आहेत त्यांना फंक्शन वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत. आता एन्झाईम हे नॅचरली ऑकरिंग असल्यामुळे आणि ते सेलमध्ये लिव्हिंग सेलमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहेत आणि दे इन्व्हॉल्ड इन द मेटॅबॉलिक प्रोसेसेस ऑकरिंग इन द सेल. सेलमध्ये जेवढ्या काही मेटॅबॉलिक प्रोसेसेस होणार आहेत त्याच्यामध्ये एन्झाईमचा इम्पॉर्टंट रोल आहे. मग काय आहेत एन्झाईम्स? एन्झाईम्स जे आहेत, एन्झाईम्स आर द प्रोटीन्स. एन्झाईम्स देखील काय आहेत? मग हे प्रोटीन्स आहेत दॅट कॅटलायझेस बायोकेमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस ॲट द सेल लेवल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे एन्झाईम हे प्रोटीन हे कॅटलिस्ट म्हणून काम करतात. बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये ते सेल लेवलला जे बायोकेमिकल रिॲक्शन होतात त्या रिॲक्शन्समध्ये हे एन्झाईम काय करतात? काम करतात. देअरफॉर द एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट. दे ॲसलेट द बायोकेमिकल रिॲक्शन. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? एन्झाईम्स आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट अँड दे ॲसलरेट किंवा इन्क्रीजेस द रेट ऑफ द बायोकेमिकल रिॲक्शन. ते बायोकेमिकल रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतात. आता काही जे काही एन्झाईम्स आहेत हे लिव्हिंग सेलमध्ये सिंथेसाईज केले जातात आणि जवळपास 2000 डिफरंट एन्झाईम्स जे आहेत ते आत्तापर्यंत नोन आहेत आणि अबाउट 5000 जे बायोकेमिकल रिॲक्शन्स जे होतात ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजच्या दरम्यान किती? 5000 ह्यूज अमाऊंट ऑफ द रिॲक्शन्स आर देअर इन द लिव्हिंग बीइंग्स अँड इन द सेल लेवल इन द बॉडी ऑफ द ह्युमन बीइंग्स ऑर द प्लांट्स ऑर इन द ॲनिमल. त्या 5000 प्रकारच्या रिॲक्शनला कॅटलाइज करण्याचं काम कोण करतं? मग एन्झाईम्स हे करत असतात. आता हा रोल एन्झाईम जो आहे तर एन्झाईम्स जे आहेत हे काय असतात की ग्लोब्युलर प्रोटीन आहेत. दे आर द ग्लोब्युलर प्रोटीन अँड दे लूज देअर कॅटॅलिक प्रॉपर्टी ऑन द हिटिंग ऑर ट्रीटमेंट विथ द स्ट्रॉंग ॲसिड्स अल्कली ऑर द सॉल्व्हंट. हे प्रोटीन काय आहेत? मग ज्या वेळेला त्यांची ॲक्टिव्हिटी चालू असते पण जर खूप हीट केले किंवा त्यांची ट्रीटमेंट स्ट्रॉंग ॲसिड्सबरोबर किंवा अल्कलीबरोबर केली किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंटबरोबर झाली तर त्यांचं काय होतं? ते एन्झाईम्स जे असतील ते त्यांच्या प्रॉपर्टीज जे लूज करतात, कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज काय करतात? लूज करतात. त्याला एक प्रकारे डिनॅच्युरेशन पण आपण म्हणतो. आता आपण बघूया स्पेसिफिसिटी ऑफ एन्झाईम. एन्झाईम्समध्ये असं काय स्पेसिफिक आहे? एन्झाईम्स ही कॅटलिस्ट आहेत आणि ते हायली स्पेसिफिक इन देअर कॅटॅलिटिक ॲक्शन. विशिष्ट एन्झाईम विशिष्ट प्रकारच्या केमिकल रिॲक्शनचं एन्हान्स करण्याचं काम करतो. कुठलाही एन्झाईम कुठल्याही रिॲक्शनला एन्हान्स करत नाही किंवा त्यांच्यामध्ये भाग घेत नाही, तर तो विशिष्ट प्रकारचे ॲक्शन त्यामुळे त्यांची कशी असते? स्पेसिफिक ॲक्शन असते. आता स्पेसिफिक रिॲक्शन बायोकेमिकल कन्व्हर्जन जर करायचं असेल तर त्यासाठी स्पेसिफिक एन्झाईम मग आपल्याला लागतो आणि पर्टिक्युलर जो काही फंक्शन असेल एखाद्या सबस्टेटला सिमिलर फंक्शन ग्रुप कॅटलायझेस द रिॲक्शन पर्टिक्युलर सबस्टेट ओनली. विशिष्ट ग्रुप हा विशिष्ट सबस्टेटलाच तो काय करतो? कॅटलाइज करण्याचं काम करतो. आता आपण बघणार आहोत ॲक्टिव्ह साईट्स ऑफ द एन्झाईम्स. एन्झाईम्स जे आहेत एन्झाईमचं स्ट्रक्चर जे असतं इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, हायली कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये असतं. पर्टिक्युलरली पार्ट ऑफ एन एन्झाईम दॅट हेल्प्स इन बायोकेमिकल कन्व्हर्शन इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह साईट. आता एन्झाईम जो आहे एन्झाईमचा पर्टिक्युलर पार्ट जो आहे तो बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये कन्व्हर्शनचं कामासाठी उपयोगास पडतो. त्या साईटला आपण काय म्हणतो? ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम असं म्हणतो. पूर्ण आता जो एन्झाईम आहे प्रोटीन मॉलिक्यूल मॅक्रो प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे लार्जर साईज ग्लोब्युलर प्रोटीन असल्यामुळे द साईज ऑफ दॅट एन्झाईम इज लार्जर अँड मेनी टाइम्स इट इज मच बिगर दॅन द सबस्टेट. ज्या सबस्टेटबरोबर तो रिॲक्ट होणार आहे त्याच्यापेक्षा देखील काही वेळेला एन्झाईमची साईट मोठी असते. ओन्ली मग त्यामुळे काय होतं? एन्झाईममधला जो स्मॉल पार्ट असतो कंटेनिंग 3-4 अमिनो ॲसिड ॲक्ट्स अमिनो ॲसिड्स बाइंड्स विथ द सबस्टेट टू कॅरी आउट द कन्व्हर्शन. मग त्याच्यामधलं काही पार्ट जो आहे काही 3-4 अमिनो ॲसिडची जी लिंकेज आहे तेच फक्त काय होतात? ॲक्टिव्ह साईट म्हणून बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात. आता हे जे काही एन्झाईम्स असतात त्यांना विशिष्ट प्रकारे नॉमेनक्लेचर केलेलं असतं वेगवेगळ्या प्रकारे. आता एन्झाईम कुठलाही असला तो कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि त्याच्यामध्ये एन्झाईममध्ये जो आहे शेवटी जो अक्षर आहे ते ASE नावाने लिहिलं जातं. त्याच्यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स AX लावलं जातं आणि जो काही प्रिफिक्स आहे त्याचं आधीचं जे नाव आहे हे वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार दिलं जातं. ते कसं काय दिलं जातं ते आपण 1 बाय 1 बघणारच. आता याच्यामध्ये जे आहे पहिलं जे आहे ते द सबस्ट्रेट दी कॅटलाइज म्हणजे हा एन्झाईम कुठल्या प्रकारचे सबस्ट्रेटला कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे त्याच्यानुसार त्याचं नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल काय? रिॲक्शन ऑन माल्टोज
इज कॅटलाइज्ड बाय माल्टेज नावाचा जो एन्झाईम आहे. माल्टोजमध्ये रिॲक्शन कुठलं आहे? माल्टोज इज अ सबस्ट्रेट. माल्टोज इज अ शुगर ही सबस्ट्रेट आहे आणि त्याच्यामध्ये कुठला एन्झाईम वापरला जातो? माल्टेज. म्हणजे सबस्ट्रेटच्या नावाशी साम्य असलेलं एन्झाईम, त्याचं एन्झाईमचं नाव तसं असतं माल्टेज. शेवटी ASE लिहिलेलं आहे, MALTASE. रिॲक्शन ऑन न्यूक्लिक ॲसिड इज कॅटलाइज्ड बाय द न्यूक्लिएज. आणि कुठलं आहे? न्यूक्लिक ॲसिडबरोबर जर रिॲक्शन करायची असेल, न्यूक्लिक ॲसिड सबस्ट्रेट असेल, तर त्यावेळेला कुठला एन्झाईम आपण वापरतो? न्यूक्लिएज नावाचा एन्झाईम. म्हणजे सबस्ट्रेट, कुठल्या सबस्ट्रेटला तो एन्झाईम कॅटलाइज करतो त्यानुसार त्याचं नाव काय केलेलं असतं, नॉमेनक्लेचर त्याचं झालेलं असतं. दुसरं त्याच्यामध्ये पार्ट कुठला आहे? दुसरा बी जो आहे त्याच्यामध्ये द रिॲक्शन दी कॅटलाइज. कुठल्या प्रकारची रिॲक्शन ती कॅटलाइज करतायत त्यानुसार देखील त्यांचं नाव आपल्याला असतं. आता समजा ऑक्सिडेशन इज कॅटलाइज्ड, ऑक्सिडेशन रिॲक्शन जी असते ती कॅटलाइज्ड बाय द एन्झाईम ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम ऑक्सिडेशन कॅरी आऊट करण्यासाठी कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. किंवा ट्रान्स अमिनेज रिॲक्शन जी असेल, म्हणजे ट्रान्स अमिनो ग्रुपचं ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्स अमिनेशन रिॲक्शनला ट्रान्स अमिनेज नावाचा एन्झाईम जो आहे तो वापरला जातो. म्हणजे रिॲक्शन कुठली? ऑक्सिडेशन आहे तर ऑक्सिडेज, आणि अमिनेशन आहे तर ट्रान्स अमिनेज. ट्रान्स अमिनेशन आहे तर ट्रान्स अमिनेज नावाचा एन्झाईम आपल्याला या ठिकाणी वापरला जातो. सो डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट त्यांचं वापर आपण करू शकतो. नंतर पुढचं काय ते प्रॉडक्ट दे सिंथेसाइज किंवा रिॲक्शनमध्ये किंवा बायोकेमिकल ॲक्टिव्हिटीमधनं कुठला प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे त्यानुसार देखील त्यांचं काय होतं, नॉमेनक्लेचर केलं जातं. आता हे फ्युमॅरिक ॲसिड इज सिंथेसाइज्ड बाय द फ्युमॅरेज अँड द सायट्रिक ॲसिड इज गेट सिंथेसाइज्ड बाय सायट्रेट सिंथेटेज. बघा, फ्युमॅरिक ॲसिड तयार झालं, त्याच्यासाठी एन्झाईम कुठला वापरला? फ्युमॅरेज. म्हणजे प्रॉडक्ट हा फ्युमॅरिक ॲसिड मिळणार आहे रिॲक्शनमधनं. किंवा सायट्रिक ॲसिड सिंथेसाइज करायचं तर त्याचा सिट्रेट सिंथिटेज नावाचा एन्झाईम हा वापरला जातो. सो डिपेंडिंग अपॉन द काइंड ऑफ द प्रॉडक्ट सिंथेसाइज त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. नंतरचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये सबस्ट्रेट रिॲक्टेड अँड द रिॲक्शन कॅटलाइज्ड. कुठली सबस्ट्रेट रिॲक्ट होते आणि कुठलं आणि रिॲक्शन कशी कॅटलाइज होते. फॉर एक्झाम्पल बघा, सक्सिनिक ॲसिड इज डिहायड्रोजिनेटेड. सक्सिनिक ॲसिडचं काय करायचं आपल्याला? डिहायड्रोजिनेशन रिॲक्शन कॅरी आउट करायची. तर त्याच्यासाठी काय, कुठला एन्झाईम वापरला जातो? सक्सिनिक डिहायड्रोजिनेज. म्हणजे सबस्ट्रेट कुठली रिॲक्ट होते आणि कॅटलिस्टचं त्यानुसार मग त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे क्रायटेरियाज वापरून आपण एन्झाईमचं काय करू शकतो, नॉमेनक्लेचर जे आहे ते केलं जातं. 4 प्रकारे मग नॉमेनक्लेचर आपण करतो. आता बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ दिस एन्झाईम. एन्झाईम्स जे आहे त्याच्यामध्ये एन्झाईम्स हे 6 क्लासेसमध्ये ऑन द बेसिस ऑफ देअर रिॲक्शन दे कॅटलाइज. कुठल्या प्रकारची रिॲक्शन दे कॅटलाइज करतात त्यानुसार त्याचे 6 टाईप्स त्याच्यामध्ये आहेत. आणि पहिला टाईप जो आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनमध्ये भाग घेतात. म्हणून पहिला प्रकार काय? ऑक्सिडो रिडक्टेज. नावच त्याच्यामध्ये सांगतं की हा एन्झाईम ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्समध्ये इन्वॉल्ड आहे किंवा त्या रिॲक्शन तो कॅटलाइज करतो. म्हणजे दीज एन्झाईम्स कॅरी आउट द बायोकेमिकल ऑक्सिडेशन अँड द रिडक्शन रिॲक्शन्स and the removal of addition of hydrogen or oxygen occurs with the help of these enzyme. ऑक्सिजनचं ॲडिशन होईल किंवा ऑक्सिजनचं त्याच्यामध्ये रिमूव्हल ह्या रिॲक्शन्समध्ये केलं जाईल. त्यामुळे ऑक्सिडे रिडक्टेज त्याचं नाव ठेवलं जातं. दिस क्लास इन्क्लूज एन्झाईम. कुठले एन्झाईम्स आहेत मग? नावानुसारच, रिॲक्शनच्या नावानुसार ऑक्सिडेज, डिहायड्रोजिनेज म्हणजे हायड्रोजन रिमूव्हलचं काम, रिडक्टेज रिडक्शनचं काम, पेरॉक्सायडेज म्हणजे H2O2चं त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन करून साठी वापरले जातात. सो अशा प्रकारे याच्या नावानुसार. दुसरा जो एन्झाईम आहे तो ट्रान्सफरेज. आता बघा, नावावरूनच आहे ट्रान्सफरेज. त्याच्यामध्ये ह्या जे काही एन्झाईम्स असतील हे काय करतात? रिॲक्शन विच देअर ट्रान्सफर सम ग्रुप. काही ग्रुप जे आहेत ते ग्रुप जे ट्रान्सफर केले जातात म्हणून त्याचं नाव ट्रान्सफरेज. एका याच्यामधनं दुसऱ्या सबस्ट्रेटमध्ये ग्रुप ट्रान्सफर केले जातात. आणि त्या ग्रुप्सला कोणते ग्रुप्स मग? मिथाईल ग्रुप असेल, फॉर्माईल ग्रुप असेल, असाईल ग्रुप असेल, क्रॉपजेल अमिनो ग्रुप, फॉस्फेट ग्रुप आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द डोनर टू द ॲक्सेप्टर विथ द हेल्प ऑफ दिस कॅटलिस्ट. डोनरपासून ॲक्सेप्टरपर्यंत म्हणजे डोनर डोनेशनचं काम करतो, ॲक्सेप्ट करण्याचं काम करतो. अशा प्रकारचे जे काही एन्झाईम्स आहेत त्याचे एक्झाम्पल आहे मग ट्रान्स अमिनेज आणि हेक्झोकिनेज. हेक्झो म्हणजे 6. अशा प्रकारे ट्रान्सफरेज एन्झाईम्स हे आपल्याला असतात. तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये आयसोमरेज. आयसोमरेज जो काय तो आयसोमरायझेशनचं काम करतो.
The enzyme catalyzes isomerization reaction. आयसोमरायझेशन रिॲक्शनमध्ये जो भाग येतो म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय तो वन आयसोमर इज कन्वर्टेड इन टू द अदर आयसोमर विथ द हेल्प ऑफ दीज एन्झाईम्स. त्यांचं एक्झाम्पल्स मग आपल्याला दिलेलं आहे. एक्झाम्पल्समध्ये आपल्याला आहे इपिमरेज, रेसिमेज किंवा सिस ट्रान्स आयसोमरेज. सिस ट्रान्स आयसोमर्स असतात तसं सिस ट्रान्स आयसोमरेज. अशा प्रकारे डिपेंडिंग अपॉन द फंक्शन त्यांचं काय केलं गेलेलं आहे, या कंपाऊंड्समध्ये त्यांचे नावं आपल्याला दिली जातात अशा प्रकारे. आता पुढचा जो काही एन्झाईम आहे त्याला म्हणतात रिॲक्शननुसार हायड्रोलायझेस. हायड्रोलायझेस म्हणजे काय, हायड्रोलिसिसचं काम करणारे जे एन्झाईम आहेत, म्हणजे जे कॅटलायझेस द रिॲक्शन इन विच हायड्रोलिसिस ऑफ द सबस्ट्रेटचं हायड्रोलिसिस ज्या रिॲक्शनमध्ये होतं त्यांचं काम, त्या एन्झाईम्सला आपण हायड्रोलायझेस म्हणतात. बेसिस ऑफ दॅट दे आर गेट क्लासिफाईड. द ग्रुप्स फ्रॉम द सबस्ट्रेट, कुठल्या ग्रुपचं मग हायड्रोलायझेशन करतात, अमाइड ग्रुप, फॉस्फेट ग्रुप, पेप्टाईड ग्रुप अंडरगोज हायड्रोलिसिस विथ द हेल्प ऑफ दीज एन्झाईम्स. त्यांची एक्झाम्पल दिलेली आहे मग आपल्याला इथे. एक्झाम्पलमध्ये इस्टरेज, फॉस्फटेज आणि पेप्टिडेज. पेप्टाईड बॉम्बचं हायड्रोलिसिस करण्याचं काम करतात म्हणून पेप्टिडेज. अशा प्रकारे हे एन्झाईम आहे. पुढचा जो एन्झाईम आहे तो लायसेज. लायसेज एन्झाईम जो आहे, लायसेज एन्झाईम catalyzes the reaction in which groups are removed from the substrate from double bond. डबल बॉन्डमधनं काय केलं जातं, the groups are get removed. ते ग्रुप्स रिमूव्ड करतात एखाद्या सबस्ट्रेटमधनं आणि डबल बॉन्ड फॉर्म करण्याचं काम करतात. म्हणजे एक प्रकारचं इलिमिनेशन रिॲक्शन जे आहे, अशा प्रकारचे हे लायसेज एन्झाईम्स आहेत. ते एन्झाईम जे आहेत लायसेज एन्झाईम कॅटलायझेस रिॲक्शन इन विच ग्रुप्स आर ॲडेड टू द डबल बॉन्ड. ग्रुप्स एकतर ॲड केले जातील किंवा ग्रुप्स रिमूव्ह केले जातील. डबल बॉन्डमध्ये ग्रुप्स ॲड केले जातील आणि सिंगल बॉन्डेड सबस्ट्रेटमध्ये ग्रुप रिमूव्ह केले जातील. असे कुठले एन्झाईम्स आहेत मग याचे नावं पण त्यानुसारच आहेत. हायड्रेटेज, डिकार्बॉक्सिलेज, आर्स्पार्टेज, अमोनिया लायसेज. अशा प्रकारचे हे एन्झाईम्स हे लायसेज एन्झाईममध्ये येतात. आणि लास्ट त्याच्यामधला जो काही क्लासिफिकेशनचा पार्ट आहे ते एन्झाईम्सला म्हणतात लिगॅसेस. These enzymes are also called synthetase. सिंथेसिसचं काम सिंथेटेज. हे एन्झाईम काय करतात, ज्या ठिकाणी दोन बायोमॉलिक्युल्स एकमेकांना जॉईंट होणारे असतील म्हणजे कंडेन्सेशन रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो, ते कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात आणि त्यामुळे त्या मॉलिक्यूल त्यांना दोन ग्रुप जॉईन करण्याचं काम करतात. आता हे एन्झाईम्स जे आहे ते कॅटलायझेस रिॲक्शन फ्रॉम सी बॉन्ड सी बॉन्ड ऑक्सिजन, CO ऑक्सिजन बॉन्ड किंवा C नायट्रोजन बॉन्ड हे काय करतात याच्यामध्ये फॉर्म करण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल सिंथेटेज, असाईल कोएन्झाईम सिंथेटेज एक्सेट्रा. हे अशा प्रकारे ऑन द बेसिस ऑफ द रिॲक्शन इन विच दे आर टेकिंग पार्ट आहे त्यांचे 6 प्रकार मग आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहिले. आता हे जे काही एन्झाईम्स असतील मग त्यांचा रोल जो आहे बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे आता वेगवेगळ्या प्रकारचा आपण जो कॅटलिस्ट म्हणून भाग घेतो आणि त्यामुळे काय तर एन्झाईमचा रोल हा बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता टिपिकल बायोकेमिकल रिॲक्शन जी असते कुठलीही ती अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो. हे बघा, सबस्ट्रेट असते आणि सबस्ट्रेटवर काय करतात, काही रिॲक्टंट रिॲक्ट होतात. त्यावेळेला त्या रिॲक्शनला इनहॅन्स करण्याचं काम किंवा त्या रिॲक्शनला चार्ज करण्याचं काम किंवा कॅटलाइज करण्याचं काम जे असतं ते एन्झाईमचं असतं. त्यानंतर माहिती कुठल्या याच्यामध्ये TS हे फॉर्म होते, ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते आणि ट्रान्झिशन स्टेटमधनं मग काय होतं, हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. कुठल्याही प्रकारच्या रिॲक्शनमध्ये हे आपण असं रिप्रेझेंट करतो. तर ही सब जे आहे पहिल्यांदा आपण कन्वर्ट केली आणि मग त्याच्यानंतर फिक्स्ड अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला लागते TSला. पण TSमध्ये जाण्यासाठी रिॲक्शनला कुठलीही रिॲक्शन असेल त्याची TS जर आपल्याला रीच करायची असेल तर एनर्जी लागते आणि ती एनर्जी जी आहे कन्वर्ट सबस्ट्रेट इंटू TS आणि इट्स त्याला आपण ॲक्टिवेशन एनर्जी पण आपण म्हणतो. म्हणजे सबस्ट्रेटचं रूपांतर ज्या वेळेला ट्रान्झिशन स्टेटमध्ये होतं त्यावेळेला काहीतरी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ज्याला आपण EA म्हणतो, ही EA आपल्याला लागते. हे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशननुसार मग रिॲक्शन पुढे आपल्याला रिॲक्शनचा रेट ठरत असतो. जर एन्झाईम आपण रिॲक्शनमध्ये वापरला नाही तर त्यावेळेला काय होतं की ही EA जे आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ही जास्त लागते. त्यामुळे ॲब्सेन्स ऑफ रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट जर आपण वापरला नाही एन्झाईम कॅटलिस्ट तर त्यावेळेला रेट ऑफ द रिॲक्शन स्लो असते अँड नॉट ऑकर्स अंडर द नॉर्मल कंडिशन्समध्ये तो होत नाही.
म्हणून काय करतात की एन्झाईम जे आहे ते रिॲक्शन बायोकेमिकल रिॲक्शनला असलरेट करण्याचं काम करतात किंवा एनहान्स करण्याचं काम करतात किंवा रेट वाढवण्याचं काम करतात. म्हणजेच काय त्याची ॲक्टिवेशन एनर्जी जी असते त्याच्या ॲक्टिव्ह साईड थ्रू ती कमी केली जाते. आता आपण बघूया त्याचं मग कशा प्रकारे एन्झाईम्स काय करतात. मग एन्झाईम्स लोअर्स डाऊन द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ड्यू टू विच द रेट ऑफ द बायोकेमिकल रिॲक्शन इन्क्रीज होतो. मग ही ॲक्टिवेशन एनर्जी कमी करण्याचं काम करतात. म्हणून त्याची ॲक्टिवेशन एनर्जी कमी झाली तर रेट ऑफ द रिॲक्शन काय होतं, फास्ट होतो. म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शन हे इन्क्रीज होतो. म्हणजे बायोमॉलिक्यूल आणि इन ॲब्सेन्स ऑफ बायोमॉलिक्यूल आणि इन प्रेझन्स ऑफ बायोमॉलिक्यूल जर आपण फ्री एनर्जी वर्सेस प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन ग्राफ जर काढला तर अशा प्रकारे आपल्याला बघा ग्राफ मिळतो. ही सबस्टेट आहे, ही रिॲक्ट होते. ज्या वेळेला कॅटॅलिस्ट आपण वापरत नाही एन्झाईम त्यावेळेला जी TS असते बघा, या TSची एनर्जी जास्त असते. असं आपण इकडे जर पाहिलं तर फ्री एनर्जी ही जास्त असते, ॲक्टिवेशन एनर्जी, आणि त्यामुळे रिॲक्शनचा रेट कसा असतो, स्लो असतो. पण त्यामुळे ज्या वेळेला आपण एन्झाईम वापरू त्यावेळेला काय होतं, मग हीच ॲक्टिवेशन एनर्जी कशी केली जाते, ही कमी केली जाते. डॉटेड लाईनने आपल्याला दाखवलेली आहे. त्यामुळे काय होतं, कमी एनर्जी असते, त्यामुळे रिॲक्शनचा रेट काय होतो, वाढतो. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ दिस एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शनचं ही आपण ग्राफच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू शकतो. सबस्ट्रेट रिॲक्ट होते आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. जर TSला जास्त एनर्जी आपल्याला एन्झाईमच्या ॲब्सेंटीमध्ये लागते, पण एन्झाईम कॅटलिस्ट वापरला की आपल्याला काय होतं, एनर्जी ही कमी लागते. सो अशा प्रकारे द रोल ऑफ द बायोकेमिकल रिॲक्शन मग काय म्हणता येईल आपल्याला, इट एनहान्सेस द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑर द रिॲक्शन इज गेट कॅरीड आउट ॲट द फास्टर रेट. आता एक इक्वेशन बघूया, त्याचं नाव आहे मायकेलिस मेंटेन इक्वेशन. आता मायकेलिस मेंटेन इक्वेशन जे आहे ते इक्वेशन कशासाठी वापरलं जातं, तर जे काही एन्झाईम कॅटॅलिज रिॲक्शन असतात त्या एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शनचा रेट ऑफ द रिॲक्शन जो आहे तो डिटरमाइन करण्यासाठी हे इक्वेशन वापरलं जातं. आता हे इक्वेशन काय, इट गिव्ज अ रिलेशन बिटवीन द वेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ द एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शन आणि रिॲक्शन मॅक्झिमम वेलॉसिटी अँड सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यामध्ये त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला रेट हा डिटरमाइन केला जातो. सो हे आहे मायकेलिस मेंटेन इक्वेशन. या मायकेलिस मेंटेन इक्वेशन जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे V इज इक्वल टू V मॅक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट डिवायडेड बाय Km प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. अशा प्रकारे यामध्ये आहे. याच्यातल्या ज्या टर्म्स आहेत आपल्याला माहिती आहे, V जो आहे हा V ज्याला आपण म्हणतो वेलॉसिटी ऑर द रेट कॉन्स्टंट ऑफ द एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. V मॅक्स म्हणजे त्या मॅक्झिमम वेलॉसिटी ऑर रेट ऑफ एन्झाईम कॅटॅलिज रिॲक्शन, त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी काय आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ S म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट असतं, आणि हा Km जो आहे तो मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे. हा मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे, इट मेजर्स ॲफिनिटी ऑफ एन्झाईम फॉर इट्स सबस्टेट. त्या एन्झाईमची ॲफिनिटी काय आहे ते डिटरमाइन करण्याचं काम करतो. सो बाय युजिंग दिस मायकेलिस मेंटेन इक्वेशन वी आर एबल टू डिटरमाइन द रेट ऑफ द एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शन. आता आपण बघू इफेक्ट ऑफ द सबस्ट्रेट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑन एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शन. एन्झाईम कॅटॅलाइज रिॲक्शनमध्ये जी सबस्ट्रेट असते म्हणजे रिॲक्टिंग मॉलिक्यूल असतो त्याच्याचं कॉन्सन्ट्रेशनचा काय परिणाम होतो. आता सहज आहे, द रेट ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन्स डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. कुठल्याही रिॲक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडंट असतो. ॲट लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट द रेट ऑफ रिॲक्शन इज स्लो. कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेटचं कमी असेल तर रिॲक्शनचा रेट कमी असतो. आणि रेट ऑफ द एन्झाईम कॅटॅलिज रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. याचा अर्थ काय, रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड द रिॲक्शन अप्रोच इज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. त्याच्यामध्ये रिॲक्शन अप्रोच इज देअरफॉर द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट अप टू द सर्टेन पॉईंट. एका विशिष्ट पॉईंटपर्यंतच सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट काय होतं, इन्क्रीज होत जातं. आणि त्या सर्टेन पॉईंटनंतर मग त्याचं काही रेट वाढत नाही. बट वेन द ॲक्टिव्ह साईट्स ऑफ ऑल एन्झाईम मॉलिक्युल्स आर गेट कॉम्प्लेक्स. एन्झाईममध्ये काही ॲक्टिव्ह साईट असतात ते कॅटॅलाइजचं काम करतात, आणि त्या सगळ्या साईट ज्या ब्लॉक केल्या गेल्या समजा, तर त्यावेळेला मात्र काय होतं, सबस्ट्रेट गेट कॉम्प्लेक्स विथ सबस्ट्रेट, देन रेट ऑफ द बिकम्स ए इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. मग रेट काही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड राहत नाही. अँड द रिॲक्शन अप्रोचेस झिरो ऑर्डर कायनेटिक्स. त्यावेळेला रिॲक्शनचं काय असतं, झिरो ऑर्डर कायनेटिक्स. सो ॲट दिस स्टेज मॅक्झिमम रेट इज अचिव्ड. म्हणजे ह्या स्टेजला काय झालेलं असतं तोपर्यंत रिॲक्शनने मॅक्झिमम रेट अचीव केलेला असतो. सो त्यावेळेला जर आपण ग्राफ काढला, ग्राफ रिॲक्शन अगेन्स्ट ए सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, विल फाइंड द फर्स्ट रेट इन्क्रीजेस रॅपिडली
with the increase in concentration of substrate, but afterwards their increase in rate जो आहे तो बिकम स्लो आफ्टर सर्टेन पॉईंट आणि तो काय मॅक्झिममला पोचतो. बघा इथे ग्राफमध्ये दाखवली रिॲक्शनचा रेट आणि कॉन्सन्ट्रेशन. जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं रेट ऑफ द रिॲक्शन वाढत जातं बघा आपल्याला, आणि आपल्याला तो काय होतो मॅक्झिममला पोचतो व्ही मॅक्सला. त्यावेळेला काय असतं की जो काही कॅटॅलिस्ट आपण एन्झाईम कॅटॅलिस्ट वापरलेला आहे त्याच्या ॲक्टिव्ह साईट्स जे आहेत त्या ब्लॉक झालेल्या असतात, त्यांनी कॉम्प्लेक्स फॉर्म केलेला असतो सबस्ट्रेटबरोबर. त्याच्यानंतर किती कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी रेट ऑफ द रिॲक्शन तो काय असतो कॉन्स्टंट असतो. सो ते ग्राफवरूनही आपण काय करू शकतो एक्सप्लेन करू शकतो. सो दिस इज द ग्राफ ऑफ द रेट ऑफ द रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. अशा प्रकारे याचा अर्थ काय आहे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे जसं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं रेट ऑफ द रिॲक्शन वाढेल, बट इट इज अप टू द सर्टेन लिमिट. एका विशिष्ट लिमिटपर्यंतचे वाढतं. पुढचा जो काही फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ pH एन्झाईम कॅटॅलिस्ट रिॲक्शनमध्ये pH हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, किंवा कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये pH हा इम्पॉर्टंट रोल असतो. आता हे pH जो आहे pH ऑफ मीडियम कंट्रोल्स ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम टू सर्टेन एक्सटेंट. pH हा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी देखील कंट्रोल करण्याचं काम करतो. त्यामुळे ईच एन्झाईम ॲक्ट्स ॲज अ बेस्ट कॅटॅलिस्ट इन द सर्टेन विशिष्ट pH असेल त्यावेळेला एन्झाईम जे आहेत ते चांगला एक गुड कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात. म्हणून सर्टन pHला रिॲक्शन जे आहे विशिष्ट pHला रिॲक्शनचा रेट हा जास्त असतो आणि विशिष्ट pHला रिॲक्शनचा रेट मग काय होतो कमीसुद्धा होऊ शकतो. एन्झाईम्स आर ए प्रोटीनियस इन नेचर. Change in pH affects the enzyme. At low and very high, there is a considerable denaturation. It results into the deviation of the enzyme, deactivation of enzyme. As the result, the rate of the reaction decreases. म्हणजे खूप कमी pH असेल आणि खूप जास्त pH असेल त्यावेळेला काय होतं एन्झाईमचं डिनॅच्युरेशन होतं. एन्झाईम म्हणजे काय एन्झाईम हे प्रोटीन्स असतात, त्यांचं डिनॅच्युरेशन होतं म्हणजेच ॲक्टिवेशन होतं, आणि डिॲक्टिवेशन झालं त्यावेळेला रेट काय होतो डिक्रीज होतो. त्यामुळे एका विशिष्ट pHलाच आपल्याला काय असतो रेट ऑफ द रिॲक्शन जास्त असतो. आणि जेव्हा मग आपण रिॲक्शन रेट ऑफ द रिॲक्शन आणि pHचा ग्राफ काढू त्यावेळेला असा बेल शेप्ड आपल्याला कर्व आपल्याला मिळते. आणि फॉल्स मॅटो जो आहे त्याच्यामध्ये रेट ऑफ द रिॲक्शन काय होतो डिक्रीज होतो ऑन बोथ साईड. बघा तुम्ही आपण रिॲक्शनमध्ये सुरुवातीला आपण जसं pH वाढवू तसं रेट ऑफ द रिॲक्शन वाढत जातो, पण एका विशिष्ट pH पर्यंत तो वाढतो. त्याच्यानंतर जर तुम्ही वाढवला pH तर काय होतो रेट ऑफ द रिॲक्शन पुन्हा काय होतो डिक्रीज होतो. म्हणजे विशिष्ट pHलाच फक्त रिॲक्शनचा रेट हा आपल्याला वाढतो, म्हणून असा बेल शेप्ड कर्व आपल्याला हा मिळतो. जो तो ऑप्टिमल pH पॉईंट इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन इज मॅक्झिमम ॲट दिस pH. या pHला ऑप्टिमल pHला या ठिकाणी रेट ऑफ द रिॲक्शन काय असतो मॅक्झिमम असतो एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शनचा. अशा प्रकारे द इफेक्ट ऑफ द pH हा एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शनमध्ये होतो. तसंच पुढचा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचरचं काय इफेक्ट होतं आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे सबस्ट्रेट नॉर्मल रिॲक्शन सबस्ट्रेट TS तयार होते, मग प्रॉडक्ट तयार होतो आपल्याला माहिती आहे. आता रेट ऑफ द रिॲक्शन जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ TSच्या कॉन्सन्ट्रेशनवरती काय होतो रेट डिपेंडंट असतो, विच इज टर्न इज प्रोपोर्शनल टू द ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजेच काय तो ॲक्टिवेशन एनर्जीवर डिपेंडंट असतो. म्हणजे ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन काय आहे ती रिड्यूस होते विथ इन्क्रीज इन द रेट ऑफ द रिॲक्शन. म्हणजे जसजसं टेम्परेचर वाढायला लागेल तसतसं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कमी होईल आणि रेट ऑफ द रिॲक्शन काय होतो मग वाढतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शनचा तो वाढतो. हा रेट जो आहे मग तो डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर अप टू 5 to 10 डिग्री इन्क्रीजेस. 5 ते 10 डिग्री जर आपण टेम्परेचर वाढवलं तर रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीज होतो. बट 50 ते 100% तो रेट काय होतो इन्क्रीज होतो. बट आफ्टर सम टाईम एन्झाईम गेट्स डिॲक्टिवेटेड और डिनॅच्युरेट ॲट राईज. पण पुन्हा जर खूप जास्त खूप वेळानंतर अजून टेम्परेचर वाढवलं तर एन्झाईम प्रोटीन्स असल्यामुळे त्यांचं डिनॅच्युरेशन होतं, डिॲक्टिवेट केले जातात आणि त्यामुळे काय होतं रेट ऑफ द रिॲक्शन काय होतो कमी होतो. म्हणजेच मग एन्झाईम कॅटॅलिटिक रिॲक्शन या सेन्सिटिव्ह रिॲक्शन आहे टू द चेंज इन टेम्परेचर. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं इन्क्रीज इन टेम्परेचर अप टू द 45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 45 डिग्रीपर्यंत जर आपण त्याचं टेम्परेचर वाढवलं तर रेट ऑफ द एन्झाईम कॅटॅलिस्ट रिॲक्शन हे वाढतो. 45पेक्षा जास्त जर आपण त्याचं टेम्परेचर केलं
तर त्याचं एन्झाईमचं काय होतं, डिनॅच्युरेशन व्हायला लागतं आणि त्यामुळे रेट ऑफ द एन्झाईम कॅटलिस्ट रिॲक्शन काय होतो, डिक्रीज होतो. त्यामुळे आपल्याला ते ग्राफवरून पण आपल्याला असं दोन कर्व, वेगवेगळ्या प्रकारचे कर्व आपल्याला मिळतात. ज्या वेळेला आपण रिॲक्शन वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ काढतो त्यावेळेला आपल्याला ए कर्व जी आहे याच्यामध्ये, मग ए कर्व आणि बी कर्व आणि सी कर्व 3 प्रकारच्या कर्व आपल्याला मिळतात. ए कर्व जे आहे याच्यामध्ये बघा, ए कर्वमध्ये रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीज होत जातो. जसं टेम्परेचर वाढत जातं तसं रेट कसा होतो, वाढत 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 जातो. हा ए कर्ववरून आपल्याला दिसतं. आता बी कर्व जे ते ऑप्टिमम, बी कर्वमध्ये डिक्रीज इन द रेट ऑफ रिॲक्शन इन द टेम्परेचर ड्यू टू द थर्मल डिनॅच्युरेशन. जसं खूप टेम्परेचर जर वाढवलं तर त्याचं काय होतं, थर्मल डिनॅच्युरेशन होतं आणि रेट ऑफ द रिॲक्शन कसं कमी 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 होत जातो. खूप टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शनचा रेट, अजून खूप वाढवलं तर तो 0 देखील होऊ शकतो. म्हणजे हा बी कर्व आपल्याला असं दाखवतं, डिनॅच्युरेशन झाल्यामुळे जास्त टेम्परेचरमुळे रेट ऑफ द रिॲक्शन जो जास्त होता तो कमी 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 होत जातो. अशा प्रकारे बी कर्वने दाखवतो. आणि सी कर्व जी आहे आपल्याला, इन जनरल ऑप्टिमम टेम्परेचर रेंज ऑफ द मोस्ट ऑफ द एन्झाईम इज 30 to 45 डिग्री असल्यामुळे त्याला आपल्याला ऑप्टिमम टेम्परेचरला जो आहे तो रेट ऑफ द रिॲक्शन हा काय आहे अशा प्रकारे वाढत जातो. वाढत गेला की इट रिचेस टू द मॅक्झिमम आणि त्याच्यानंतर जर टेम्परेचर आपण ठेवलं तर तो पुन्हा काय होतो, मग कमी होतो. अशा प्रकारे आपण ग्राफच्या सहाय्याने रेट ऑफ द रिॲक्शन जो आहे या टेम्परेचरवर कसा डिपेंडंट आहे आपण सांगू शकतो. आता पुढे काही पॉईंट आहे एन्झाईम इनहिबिटर्स. आता मेनी कंपाऊंड्स आर ॲबिलिटी टू कंबाईन विथ द सर्टेन एन्झाईम्स. काही कंपाऊंड जे आहेत अनेक कसे ते एन्झाईमबरोबर रिॲक्ट होतात आणि एन्झाईमबरोबर रिॲक्ट झाल्यामुळे काय, ते एन्झाईममध्ये जे ॲक्टिव्ह साईट्स असतात ज्याच्यामुळे तो आपल्याला कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतो, त्या ॲक्टिव्ह साईटला तो काय करतो, एन्झाईम्स ज्याच्यामध्ये समजा ॲक्टिव्ह साईट्स असतील तर ते इतर मॉलिक्यूलबरोबर रिॲक्ट होऊन ॲक्टिव्ह साईट जे आहेत ते काय केल्या जातात, ब्लॉक केल्या जातात एन्झाईम्समध्ये. सो बेसिक साईट्स बिकॉज ऑफ दिस कॅटलिक प्रॉपर्टी ऑफ एन्झाईमचं जो आहे इनिबिट होतो किंवा इवन एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी ही स्टॉप केली जाते. सच कंपाऊंड डिक्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम अँड दे आर कॉल्ड ॲज एन्झाईम इनिबिटर. म्हणजे जे कंपाऊंड ॲक्टिव्ह साईटला ब्लॉक करण्याचं काम करतात त्या कंपाऊंडला आपण एन्झाईम इनहिबिशन म्हणजे टू स्टॉप ॲक्टिव्हिटी, ते त्यांना आपण इनिबिटर्स म्हणतो. आता हे एन्झाईम इनिबिटर कन्वर्ट्स एन्झाईम इंटू द इनॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये त्याचं कन्व्हर्शन करतात. सो ॲडवर्स इफेक्ट त्यांच्यामध्ये एन्झाईम कॅटलिस्ट रिॲक्शनचा होतो. मग कंपाऊंड जसे लाईक ड्रग्ज आहेत, अँटीबायोटिक, पॉयझन्स, अँटीमेटाबोलाइट्स अँड सम प्रॉडक्ट्स ऑफ द एन्झायमॅटिक रिॲक्शन सच ॲज एन्झाईम इनिबिटर्स. सम प्रोटीन्स ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ एन्झाईम इनिबिटर. हे कंपाऊंड एन्झाईम इनिबिटर म्हणून होतात किंवा अजून इतरही प्रोटीन्स आहेत ते एन्झाईम इनिबिटर म्हणून काम करतात. आता बघू आपण टाईप्स ऑफ द एन्झाईम इनिबिटर्स, त्याचे किती प्रकार आहेत आपण बघूया. एन्झाईम इनिबिटर मे कंबाईन in a reversible or irreversible manner to enzyme. Therefore, inhibitors are broadly classified into 2 types. रिव्हर्सिबली आणि इरिव्हर्सिबली ते दोघी काय करतात, त्या कंबाईन होतात. त्यांचं 2 मग क्लास केलेले, त्याच्यावर कशा प्रकारे तो रिॲक्ट होतो त्यानुसार इरिव्हर्सिबल इनिबिटर आणि रिव्हर्सिबल इनिबिटर. आता पहिलं बघू आपण इरिव्हर्सिबल इनिबिटर. आता इरिव्हर्सिबल म्हणजे काय, फक्त फॉरवर्ड रिॲक्शन होते, बॅकवर्ड रिॲक्शन होत नाही. इरिव्हर्सल इनिबिटर्स आर कंपाऊंड कंटेनिंग रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप अँड दे फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड विथ द एन्झाईम. हे रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप असतात अशा कंपाऊंडमध्ये, ते एन्झाईमबरोबर काय करतात, एन्झाईमबरोबर ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याचं काम करतात. दीज इनिबिटर्स आर युजली फॉर्म ए बॉन्ड विथ अमिनो ॲसिड्स विच इज असोसिएटेड विथ द कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईम. एन्झाईम्स हे अमिनो ॲसिड्सचे बनलेले असतात, म्हणजे प्रोटीन्स असतात आणि त्याच्यामुळे तो अमिनो ॲसिड्समधली जी ॲक्टिव्ह साईट आहे त्या ॲक्टिव्ह साईटबरोबर काय करतो, बॉन्ड फॉर्म करण्याचं काम करतो इनिबिटर मॉलिक्यूल. आता सम इरिव्हर्सिबल इनिबिटर्स फिजिकली ब्लॉक द ॲक्टिव्ह साईट. सम फिजिकली करतात, काही अट्रॅक्टिव्ह फोर्सेसमुळे ॲक्टिव्ह साईट्सला ते ब्लॉक करतात. हेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्टिव्ह एन्झाईम इज लोअर्ड इन द सेल. त्यामुळे जे काही ॲक्टिव्ह एन्झाईम असतील सेलमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि त्यामुळे बायोइलेक्ट्रिकल रिॲक्शनचा रेट देखील डिक्रीज केला जातो. आता इरिव्हर्सिबल रिॲक्शन जे आहे ते अशा प्रकारे रिप्रेझेंट केलेली आहे बघा. एन्झाईम सबस्ट्रेटबरोबर रिॲक्ट होतो, अशा प्रकारे आपल्याला काय होतं, हा एन्झाईम सबस्ट्रेट बॉन्ड फॉर्मेशन होतो, हा ए आणि ई आणि पी. पुन्हा इकडे आपल्याला दिलेला आहे
एन्झाईम इनिबिटरबरोबर रिॲक्शन कशी होते बघा. एन्झाईम त्याच वेळेला एन्झाईमबरोबर इनिबिटर म्हणजे आय, हा इनिबिटर आय त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि ई आय तयार होतो, जो काय करतो एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला ब्लॉक करून टाकतो अशा प्रकारे. आणि त्यामुळे मग रिॲक्शन काय केली जाते, स्टॉप केली. ही इरिव्हर्सिबल आहे. बाकी ही रिॲक्शन आपण रिव्हर्समध्ये दाखवलेली नाही, फॉरवर्ड रिॲक्शन आहे. सो अशा प्रकारे ई म्हणजे एन्झाईम, एस म्हणजे सबस्ट्रेट, ई एस म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, त्यावेळेला एन्झाईम रिॲक्शनला कॅटलाइज करतो आणि पी प्रॉडक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. हा इकडे एन्झाईम इनिबिटर काय करतो, त्याला एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला ब्लॉक करण्याचं काम करतो आणि एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स तयार होतो, म्हणून रिॲक्शन काही प्रॉडक्ट मिळण्याचं काम आपल्याला काय होतं, ते ब्लॉक केलं जातं अशा प्रकारे. सो हे एन्झाईम इनिबिटर्स जे आहेत, इरिव्हर्सिबल इनिबिटर्स त्याला आपण म्हणतो. दुसरं आहे रिव्हर्सिबल इनिबिटर. रिव्हर्सल इनिबिटरमध्ये काय, एन्झाईम अटॅक्स ऑन द एन्झाईम बाय वीक रिॲक्शन्स, हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोफोबिक इंटरॅक्शन्स और आयनिक इंटरॅक्शन्सने इनिबिटर काय करतात, ते एन्झाईम्सच्या ॲक्टिव्ह साईटला ब्लॉक करतात. आता इरिव्हर्सिबल इनिबिटर जे आहे ते फॉर्म कॉम्प्लेक्स विथ द एन्झाईम, ई आय कॉम्प्लेक्स फॉर्म करतात विथ द एन्झाईम आणि सबस्ट्रेटबरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करतात ते ई एस आय इरिव्हर्सिबल मॅनरने. आणि रिव्हर्सिबल इनिबिटर जे आहे ते सब डिवायडेड दोन प्रकार ते यांचं आहे. एक तर कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये आहे नॉन कॉम्पिटिटिव्ह. दोन प्रकार आहे, कॉम्पिटिटिव्ह आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. पहिला जो कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर हे जे आहे रिव्हर्सिबल इनिबिटर आहे कॉम्पिटिटिव्ह. हा काय होतो की इनिबिटर रिव्हर्सिबली कंबाईन होतो एन्झाईमबरोबर. कशा प्रकारे कंबाईन होतं, तर कम्प्लीट विथ अ नॉर्मल रिॲक्शन ऑफ द एन्झाईम सबस्ट्रेट इन सच वे दॅट इट कॉम्पिट्स विथ अ नॉर्मल रिॲक्शनमध्ये काय होणार असतं, एन्झाईम आहे तो काय करणार, सबस्ट्रेटबरोबर रिॲक्शन करणार आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म करणार, मग त्याच्यापासून प्रॉडक्ट मिळणार. त्याच्या पॅरलल काय करतो एन्झाईम, पॅरलल कॉम्पिटिशन चालतं दोन्ही रिॲक्शनमध्ये. एन्झाईममध्ये जे इनिबिटर्स असतात ते रिॲक्ट होतात आणि इनिबिटर आणि एन्झाईमबरोबर तो काय करतो कॉम्प्लेक्स फॉर्म, आणि दोघींमध्ये कॉम्पिटिशन चालते, म्हणून त्यांना म्हणतात कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर असं म्हणतात. इन दिस टाईप ऑफ इनिबिटर्स नेवर कंबाईन विथ द एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आता इन दिस टाईप ऑफ इनिबिटर नेवर कंबाईन्स विथ सबस्ट्रेट. इनिबिटर जो आहे तो सबस्ट्रेटबरोबर कंबाईन होत नाही, तो फक्त एन्झाईमबरोबर कंबाईन होतो ॲज देर इज ए कॉम्पिटिशन बिटवीन ई एस आणि ई आयमध्ये. मग इनिबिटर सबस्ट्रेट आणि इनिबिटर एन्झाईम कॉम्प्लेक्स तयार होतात आणि पॅरलल रिॲक्शन होतं. दिस टाईप ऑफ द इनिबिशन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ इनॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. हा ई आय इनॲक्टिव्ह कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. ह्याच्यामध्ये हे जे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्समध्ये असं होतं, इथे आपण रिप्रेझेंटेशन केलेलं आहे बघा. एन्झाईम रिॲक्ट होतो सबस्ट्रेटबरोबर, इथे रिॲक्शनमध्ये एन्झाईम रिॲक्ट होतो सबस्ट्रेटबरोबर आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. पण त्याच वेळेला कम्पॅरेटिव्हली काय होतं, एन्झाईम काय करतो, हा इनिबिटरबरोबर रिॲक्शन कॅरीड आउट करतो आणि एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स तयार होतो. आता हा इनिबिटर बघा, आपण इनिबिटर हा एस बरोबर एस आय कॉम्प्लेक्स तयार होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉम्पिटिशन असते आणि अशा प्रकारे तो इंटरफेरन्सचं काम करतो. आणि दुसरं आहे नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर, तो काही कॉम्पिटिशन करत नाही. तर त्याचं कसं होतं, हे इनिबिटर आहे रिव्हर्सिबली कंबाईन विथ द आयदर विथ द एन्झाईम ऑर द विथ द एन्झाईम, आयदर विथ द एन्झाईम ऑर विथ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आता काय करतो, हा एन्झाईम बरोबर तो कॉम्प्लेक्स फॉर्म करेल इनिबिटर, हा एन्झाईम बरोबर फॉर्म करेल, एन्झाईम बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करेल, किंवा त्याच्यामध्ये जो कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स जो आपल्याला गरजेचा असतो त्याच्याबरोबर देखील काय करेल, ई एस आय कॉम्प्लेक्स म्हणजे याच्याबरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याचं काम करतो. सो नॉन कॉम्पिटिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नसते. देअरफॉर द नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर कॅन नॉट बी रिड्युसेस और इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. तो रिड्यूस करत नाही. नो एनी कॉम्पिटिशन बिटवीन द सबस्ट्रेट अँड द इनिबिटर. तिथं काही कॉम्पिटिशन नसते. इथं बघा ही रिॲक्शन रिप्रेझेंट केलेली आहे. एन्झाईम रिॲक्ट विथ द सबस्ट्रेट, एन्झाईम रिॲक्ट विथ द सबस्ट्रेट, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळणार असतो. त्याच वेळेला इनिबिटर काय करतो, एन्झाईमबरोबर रिॲक्ट होतो, एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स तयार होतो. हा एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स जो तयार झालेला असतो हा पुन्हा काय करतो, सबस्ट्रेटबरोबर देखील रिॲक्ट होतो आणि ई एस आय कॉम्प्लेक्स तयार होतो. किंवा मग हा जो
सबस्ट्रेट एन्झाईम कॉम्प्लेक्स आपल्याला फॉर्म झालेला असतो, त्याच्याबरोबर इनहिबिटर रिॲक्ट होतो आणि तो पुन्हा ESI कॉम्प्लेक्स, अशा प्रकारे त्याचं इंटरफेरन्स होतं रेट ऑफ द रिॲक्शनमध्ये. सो आणि पुढचं आहे अनकॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर. याचे काही कोणाशी कॉम्पिटिशन नाही, म्हणजे द इनहिबिटर रिव्हर्सिबली कंबाईन्स ओनली विथ द एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. तो फक्त कोणाबरोबर, एन्झाईम बरोबर नाही रिॲक्ट होत, तो एन्झाईम बरोबर रिॲक्ट होत नाही, तर एन्झाईम सबस्ट्रेट जो कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो त्याच्याबरोबरच फक्त हा इनहिबिटर रिॲक्ट होतो आणि ESI कॉम्प्लेक्स आपल्याला फॉर्म करतो. अशा प्रकारे डू नॉट कंबाईन विथ द फ्री एन्झाईम बरोबर, मात्र तो या फ्री एन्झाईम बरोबर रिॲक्ट होत नाही. त्यामध्ये अनकॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर कॅन नॉट रिड्युसेस और इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. तो सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतही नाही आणि कमी करत नाही, कारण तो सबस्ट्रेटबरोबर रिॲक्टच होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला याची रिॲक्शन पण इथे रिप्रेझेंट केलेली आहे. मग या कॉम्प्लेक्सबरोबर तो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सबरोबर रिॲक्ट होतो. अशा प्रकारे हे आपण पाहिलं एन्झाईम्स आणि त्याचे एन्झाईमचे क्लासिफिकेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईमचे वेगवेगळ्या प्रकारचे कुठले एन्झाईम्स नॉमेनक्लेचरमध्ये देखील आपण पाहिलं. सो एन्झाईम्स आर ए इम्पॉर्टंट बायोलॉजिकल कॅटलिस्ट टेक पार्ट इन द बायोकेमिकल रिॲक्शन विच ऑकर्स ॲट द सेल लेवल. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्याचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका मला व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवरती तुम्ही विचारू शकतात. व्हिडिओ बघा, ते तुम्हाला कामास येणार आहे. पुढच्या वेळेला आपण बघणार मग लिपिड मॉलिक्युल्स. थँक्यू व्हेरी मच.